नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे नीट जेईई सीईटी साठी मार्गदर्शन. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ आणि विदर्भातील मिक्स क्लासेसचे संचालक राजेश जोध आणि अजय देशपांडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. गेल्या 25 वर्षांपासून प्री मेडिकल टेस्ट नीट जेईई एमएचटी सीईटीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि कोचिंग मिक्स क्लासेसतर्फे दिलं जातं. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद नवी दिल्ली इथे यांचं जिल्हा समन्वयक म्हणूनही कार्य आहे आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्लीच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचं यजमानपद त्यांनी भूषवलं आहे. अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनमध्ये अकोला तालुक्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवलाय आणि हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर इंजिनियर ते झालेले आहेत आणि अकोला आणि अमरावतीमध्ये मिक्स क्लासेसच्या शाखा देखील आहेत. चला तर आज आपण मिक्स क्लासेस विषयी आणि या स्पर्धा परीक्षांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या दोन्ही तज्ञांकडून लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघांचे. सगळ्यात पहिला प्रश्न मला राजेश सर तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे मिक्स क्लासेस नेमकं काय आहे आणि ह्या क्लासेसची नेमकी सुरुवात कशी झाली? धन्यवाद. मी राजेश विष्णुपंत जोत, संचालक अमरावती आणि अकोला. मिक्स हे जे नाव आम्ही दिलं आहे याच्या मागे काहीतरी त्याचा अर्थ असेलच अर्थातच. तर मिक्स म्हणजे आहे मेडिकल अँड इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन गायडन्स सर्व्हिसेस. यामध्ये मेडिकलला तयारी करणारे जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी आणि इंजिनिअरिंगला जे विद्यार्थी जाण्यास इच्छुक आहेत यांच्यासाठी तयारीचं आम्ही मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही करतोय. अगदी. सर तुम्ही काय सांगाल? मिक्स क्लासेस म्हणजे विदर्भातल्या खास करून जे विद्यार्थी आहेत 10वी उत्तीर्ण होऊन जे 11वी आणि 12वी करिता तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी एक अतिशय अनुभवी अशा आम्हा लोकांकडून मार्गदर्शन करण्याचं एक दालनच आहे. बरं. अर्थातच हे मिक्स क्लासेसबद्दल तर आपल्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. बऱ्याच लोकांनी ह्याच्यामध्ये येऊन खरं तर अभ्यास केला आहे. त्याचबरोबर इंजिनियर डॉक्टर झालेले विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. मात्र ह्या सगळ्याच्या निमित्ताने कॅप्सूल बॅच हे तुमचं फार महत्त्वाचं प्रचलित झालेलं नाव आहे. हे काय आहे देशपांडे सर? हो, तत्पूर्वी मी राजेश सरांना विनंती करेल की त्यांनी मिक्स क्लासेसची सुरुवात आपली कशी झाली त्यावर थोडंसं 1-2 वाक्य बोलावेत. धन्यवाद. तर 1995च्या अगोदर ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगच्या ज्या काही ॲडमिशन होत होत्या या 12वीच्या मार्कावरच होत होत्या. परंतु असं निर्देशनात आलं की 1995 मध्ये जे की राष्ट्रीय स्तरावर जे की AIPMT म्हणून घेण्यात येत होती त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग फारच कमी असायचा. तेव्हा आम्ही ठरवलं की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये कसा वाढवायचा, या सुद्धा आपल्या मेडिकलच्या कॉलेजच्या ज्या आहेत त्या सीट्स आपण त्याच्यामध्ये आपण ते घेऊ शकतो. तर असं सगळं ठरल्यानंतर मी आणि माझा भाऊ जो डॉक्टर अविनाश कोल्हटकर सध्या ते अमरावतीचे हेड आहेत, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना या 15% मध्ये जागा मिळायला हव्यात. म्हणून 1995 मध्ये आम्ही पहिलं आमचं कोचिंग सेंटर अकोल्यामध्ये सुरुवात केलं. त्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा प्रॉस्पेक्ट सुद्धा तयार केलं होतं. बरं. आणि मग त्यानंतर असं निदर्शनास आलं की ज्या गोष्टीला आम्ही 5-6 वर्षांपूर्वी जाणून घेतलं होतं की स्पर्धात्मक परीक्षांच्या द्वारे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तयार करावं, तीच नेमकी बाब महाराष्ट्र सरकारने लक्षात आणली आणि 1999 सालापासून महाराष्ट्रामध्ये MHCET नावाची परीक्षा सुरू झाली, ज्याद्वारे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातीलच मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवण्याकरिता ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सुरू करण्यात आली. आणि ह्याचं कोचिंग मग आम्ही सुरू केलं सन 2000 पासून. आणि MHCET मध्ये जवळपास ज्या काही पहिल्या 7 परीक्षा झाल्यात महाराष्ट्राच्या यातल्या सलग 6-7 वर्ष आमचे मिक्स क्लासेसचे विद्यार्थी त्याच्यामध्ये टॉपर्स होते. सन 2007 साली एक अतिशय काय म्हणतात त्याला सुवर्ण योग जसा म्हणतात तसा झाला आणि PMT आणि PET दोन्ही याचे स्टेट टॉपर्स म्हणजे 2.5 लाख विद्यार्थ्यांमधून रँक 1 मिळवणारे सागर माकोडे हा मेडिकलमध्ये स्टेट रँक 1 घेऊन उत्तीर्ण झाला आणि एक पियुष पलन नावाचा आमचा विद्यार्थी आहे, त्यांनी 200 पैकी 200 गुण घेऊन अतिशय उत्कृष्ट असे निकाल सातत्यपूर्ण गेली 15-16 वर्ष झाले आमचे क्लासेस देतच आहेत. क्या बात आहे सर. आता तुम्ही जसं म्हणालात तसं की सातत्यपूर्ण असे निकाल आता तुम्ही देतच आहात आणि आतापर्यंत अनेक हजारो विद्यार्थी खरं तर तुमच्या या मिक्स क्लासेसच्या माध्यमातून डॉक्टर्स इंजिनियर झालेले आहेत. मला ह्या निमित्ताने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. विदर्भामध्ये तुमच्या कॅप्सूल बॅचचं नाव प्रचलित आहे. ही कॅप्सूल बॅच म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल काय सांगा? बिलकुल सांग.
की अशी एक प्रथा होती जनरली अगोदर की विद्यार्थी इंडिव्हिज्युअल विषयांकरिता वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला जायचे. म्हणजे फिजिक्स करता वेगळ्या टीचरकडे, केमिस्ट्री करता वेगळ्या टीचरकडे. तर आम्ही असं ऑब्झर्वेशन केलं की विद्यार्थ्यांचा वेळ यामध्ये खूप वाया जातो. म्हणून मग आम्ही एक नवीन संकल्पना घेऊन आलो की कॅप्सूल बॅच. तर कॅप्सूलचा अर्थ असा की ऑल सब्जेक्ट्स अंडर वन रूफ, नटशेल मध्ये. म्हणजे विद्यार्थी एकाच ठिकाणी बसलेला असेल, टीचर्स वेगवेगळे येऊन त्यांना एकाच ठिकाणी शिकवितील. तर यामध्ये त्यांचा वेळ पण खूप वाचला आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्याकरिता टीचर्सला सुद्धा जास्त त्यांचा वेळ त्यांना मिळाला. बरोबर. खरं तर जेई असेल किंवा सीईटी असेल, ह्या परीक्षा तशा बघायला गेलं तर थोड्याशा कठीण असतात. ह्या प्रसंगी एक योग्य मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की मिक्स क्लासेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना हे योग्य मार्गदर्शन मिळालं आणि म्हणूनच ते डॉक्टर आणि इंजिनियर होऊ शकले. मला राजेश सरांकडे यायचंय. सर, खरं तर आज आपण बघितलं तर खूप मोठी स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकाव धरायचा आहे. मग या स्पर्धा परीक्षांमध्ये आपला टिकाव धरायचा आहे, आपल्याला उत्तीर्ण व्हायचंय. ह्या सगळ्यासाठी मेडिकलसाठी जशी नीट आहे तशी इंजिनिअरिंगसाठी जेई आहे. ह्या परीक्षा तशा कठीण असतात, ह्या काठिण्य पातळीच्या परीक्षा असतात. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसं ह्याबद्दलचं मार्गदर्शन करतात आणि ह्या परीक्षांना सामोरं कसं जायचं त्याबद्दल काय सांगाल? आता 1995 जवळपास 95 पासून आम्ही क्लासेस घेत होतो. परंतु यावेळेस आम्ही फक्त AIPMTचे क्लासेस घ्यायचो. परंतु जेव्हा महाराष्ट्रामध्ये ही परीक्षाला सुरुवात झाली, आम्हाला थोडी कल्पना होती की महाराष्ट्रामध्ये ह्या परीक्षा चालू होणारच आहेत. तर त्याची सुद्धा आमची मानसिक तयारी होतीच. 1995 नंतर मग 2017 मध्ये आपल्या भारतामध्ये जे की संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर जी परीक्षा घेण्यात आली, ही नीट म्हणून ती गणल्या जाते आणि याच्यामध्ये NCERTचा सिलेबस असतो. परंतु 2017च्या अगोदरच जवळपास 2015 पासूनच आम्ही या परीक्षेची तयारी मुलांना ऑलरेडी व्हायला पाहिजे म्हणून याचं मार्गदर्शन पहिल्यापासूनच सुरुवात केलं होतं. तेव्हा आम्हाला या विद्यार्थ्यांना शिकवणं काही कठीण गेलेलं नाही. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांची सर्वप्रथम मानसिक तयारी पाहिजे. हृदयातून हे पाहिजे की मला मेडिकलला जायचं आहे किंवा मला डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं आहे. तेव्हा जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हाच ते हे काही आपलं उद्दिष्ट पूर्ण करू शकतात. बरोबर. अशा विद्यार्थ्यांना आम्ही सुरुवातीला आम्हाला बराच त्रास गेला. परंतु हळूहळू जसं आपल्याला माहिती पडलं की NCERT सिलेबस काहीसा कठीण नाही, आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी त्याच्यामध्ये चांगलं अचिव्हमेंट करू शकतात. जेव्हा आमची पहिली बॅच 1995 मध्ये जेव्हा चालू केली, त्याच वेळेस AIPMT मधला आमचा एक विद्यार्थी धर्मेश खत्री म्हणून तो महाराष्ट्रामधनं प्रथम आला आणि त्यांनी चांगलं कॉलेज मिळवलं. हेच जे यशस्वी पाऊलवाट दिसल्या. त्याच्यानंतर आम्ही मग मुलांना जे काही महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काही सिलेबस आहे तो त्यांना अंगी पळाला पाहिजे म्हणून त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्यांचा सराव कशा प्रकारे करावा याचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन चालू केलं आणि हळूहळू आम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळत गेले. बरोबर. अर्थात आता आपण बघतोय ह्या सगळ्या कोरोनाच्या काळातही ह्या परीक्षा फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जरी कोरोना असला तरी देखील आपल्याला ह्या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. मात्र ह्या परीक्षा द्यायच्या आधी साधारणपणे विद्यार्थ्यांना आणि पालकांना फार तशी काही कल्पना नसते. म्हणजे ह्या परीक्षा नेमक्या कुठल्या स्वरूपाच्या असतात, ह्याची प्रोसेस कशी असते, या परीक्षांबद्दल काय सांगाल? मग आता सांगायचं असेल तर आपल्याकडे जनरली जो ट्रेंड चालू आहे की महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस मॅक्झिमम पालक हे विचारामध्ये आणतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये MSCET 2000ला ऍक्च्युली सुरुवात झाली आणि 2017 मध्ये AIPMT सुरुवात झाली. आता पूर्वी जी की AIPMT ती त्याचंच नाव बदलून आता नीट झालेलं आहे. तर नीट ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. या नीट परीक्षेमध्ये एकूण 720 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये फिजिक्सचे जे असतात 45 प्रश्न असतात, केमिस्ट्रीचे 45 असतात आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला हे जे असतात 4 गुण असतात आणि जर तुमचं काही एखादं उत्तर चुकलं तर त्यामध्ये तुम्हाला 1 गुण वजा केला जातो, तुमच्या गुणांपैकी 1 गुण वजा केला जातो. अशा प्रकारची परीक्षेचं स्वरूप असतं नीटचं. JEE मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं स्वरूप आहे, परंतु त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असतं. त्याच्यामध्ये फिजिक्सचे 25 प्रश्न, केमिस्ट्रीचे 25 प्रश्न आणि मॅथमॅटिक्सचे 25 प्रश्न होतात. परंतु JEE ही 2 सत्रामध्ये घेण्यात येते. पहिला जो असतो तो असतो JEE मेन्स आणि नंतर असतं JEE ॲडव्हान्स. तर JEE मेन्स मध्ये जर आपण उत्तीर्ण झालात तर काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन JEE ॲडव्हान्ससाठी होतं आणि एकदा का तुम्ही ॲडव्हान्ससाठी जर तुमची निवड झाली तर मग आपल्या भारतामधल्या जे काही IIT कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो. परंतु JEE मधनं सुद्धा तुम्ही चांगलं NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्याचं प्रत्येक राज्यामध्ये एक केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही ते ऍडमिशन घेऊ शकता. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची असेल तर आपल्या महाराष्ट्राने MST CET ठेवलेली आहे. त्या MST CET मधनं आपण चांगल्या महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तशाच प्रकारे जे की बायोलॉजी ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ऍग्रिकल्चर, फार्मसी सुद्धा त्यांना घेता येतं. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे एकूणच या परीक्षांचं स्वरूप
स्वरूप असतं आणि या परीक्षांचा अभ्यास खरं तर आपण शालेय स्तरावरती असतानाच केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. या सगळ्याबद्दलची आपण खरं तर माहिती तुमच्याकडनं जाणून घेतोय. मात्र साधारणपणे देशपांडे सर, बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीमध्ये आपण मेडिकल इंजिनिअरिंगच्या पूर्व परीक्षेच्या तयारीमध्ये काय फरक आहे? कारण की ह्या दोन्ही परीक्षा वेगळ्या आहेत, या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा असतो, तर अशा वेळेस नेमकं काय तुम्हाला जाणवतं त्याबद्दल काय सांगाल? अतिशय उत्कृष्ट असा प्रश्न तुम्ही विचारला मधुरा मॅडम, की एक बोर्डाच्या परीक्षेची तयारी आणि ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या तयारीमध्ये काय फरक आहे. आपली जी महाराष्ट्राची किंवा जनरली पूर्ण भारताची शिक्षण पद्धती जर आपण बघितली, 1ली ते 10वी पर्यंत हा विद्यार्थी शिकत असतो. हे जे काही शिकण्याचं कन्सेप्ट आहे हा आमच्या मते असा आहे की प्रिपेअर ऑन सॅटरडे, अपिअर ऑन संडे, फॉरगेट ऑन मंडे. याचा अर्थ काय? 1ली ते 10वी पर्यंत आपल्याला अशाच प्रकारे तयार करण्यात आलेला आहे आपल्या परीक्षा पद्धतीने किंवा आपल्या शिक्षण पद्धतीने की 1 वर्षाचा सिलेबस आपण ज्या इयत्तेमध्ये असतो तो आपण शिकतो. बरोबर. त्या वर्षीची मग आपण एक वार्षिक परीक्षा देतो आणि वार्षिक परीक्षा झाली, पुढच्या वर्गामध्ये आपण ऍडमिशन मिळविली की मग दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेमध्ये अगोदरच्या इयत्तेचा आपण अभ्यास कधी विचारात घेत नाही, कारण एकाच वर्षापुरता तो अभ्यास सीमित असतो. बरं. 1ली ते 10वी अशा प्रकारे आपल्याला ट्रेन केल्यानंतर 11वी 12वी मध्ये जो काही आपण सिलेबस शिकतोय मेडिकल आणि इंजिनिअरिंग करिता, इथे आमूलाग्र बदल झालेला आपल्याला आढळतोय. बरोबर बरोबर. नीट आणि JEE किंवा सीईटीची परीक्षा जर विचारात घेतली तर ह्या परीक्षांकरिता सिलेबस हा 2 वर्षांचा असतो. जे 1ली ते 10वी पर्यंत एकाच वर्षाचा सिलेबस शिकण्याची सवय झालेली आहे विद्यार्थ्याला, आणि नेमका हाच बदल आम्हाला विद्यार्थ्यांना ह्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचा आहे की विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही 10वी पर्यंत अभ्यास करत आलात त्याच पद्धतीने जर तुम्ही आता पुन्हा 11वी 12वीचा अभ्यास करत असाल नीट आणि JEE करिता, तर तुम्हाला जसं हवं तसं यश यामध्ये मिळणार नाही. म्हणून तुम्हाला डे 1 पासूनच, म्हणजे जे तुम्ही आता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहात, तर आतापासूनच तुम्हाला 2 वर्षांपर्यंत हा अभ्यासक्रम आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवायचा आहे, हे लक्षात तुम्हाला घ्यावं लागेल. अजून दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा की या 1ली ते 10वी पर्यंत ज्या परीक्षा ज्या झाल्यात, ह्या परीक्षा ज्या होतात त्या जवळपास महिनाभर चालतात. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या दिवशी इंग्लिशचा पेपर, मग 4-5 दिवस सुट्टी, मग मराठीचा पेपर, अशा प्रकारे. म्हणजे विद्यार्थ्यांना या 4-5 दिवसांच्या गॅपमध्येच भरपूर अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवण्याची सवय लागलेली आहे. हो. असाच विचार ते 11वी 12वीच्या परीक्षेसाठी सुद्धा करतात आणि इथेच त्यांचा अभिमन्यू बनतो आणि ते या दुष्टचक्रामध्ये फसून जातात. बरं. नीट JEE किंवा सीईटीची परीक्षा ही एकाच दिवसामध्ये होते आणि 3च तासांमध्ये होते. म्हणजे नीट आणि JEE करता जवळपास 98 लेसन आहेत NCERTचे, आणि ह्या 98 लेसनवर आधारित 3च तासांच्या परीक्षेमध्ये यांना अभ्यास करून जो काही 2 वर्षांचा होता त्याच्यावरती यश त्यांना मिळवायचं आहे. तर म्हणून या विद्यार्थ्यांनी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने आणि सातत्यपूर्ण हार्डवर्क करून रोजचा अभ्यास रोज करून अभ्यास करायला हवा, असं आमचं मत आहे. बरोबर. आणि मला वाटतं की तुमच्याकडे हे अगदी सातत्यपूर्ण आणि योजनाबद्ध खरं तर वेळापत्रक या विद्यार्थ्यांना आखून दिलं जातं आणि त्यामुळेच विद्यार्थी यशस्वी होतात. आतापर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी झालेलेच आहेत, त्यातलेच काही निवडक विद्यार्थ्यांचं मनोगत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. जाणून घ्या त्यांचं काय मत आहे ते. मिक्सियन्सने नीट आणि JEEच्या परीक्षेत यश मिळवून आपली यशाची परंपरा कायम ठेवली. बेस्ट थिंग्स दॅट आय फेल्ट अबाउट मिक्स आर, मला त्यांची टीचिंग मेथड्स आणि त्यांचं मेन म्हणजे हे आहे की पॉझिटिव्हिटी तुम्ही नेहमी बाळगत राहा. सगळे टीचर्स खूप एनकरेजिंग आहेत, ते तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला नेहमी तयार राहतात. प्लॅनिंग खूप चांगल्याने केलं जातं. स्टार्टिंगपासूनच पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग असते की कोणत्या महिन्यात कोणता लेसन झाला पाहिजे. टेस्ट पण खूप चांगले आहेत, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट होतात मिक्समध्ये. टेक्नॉलॉजी एकदम लेटेस्ट आहे. The libraries are accommodated with ACs. मिक्स फॉर 11th 12th नीट JEE एंड फाउंडेशन. क्रैक करनी है नीट तो मिक्स क्लासेस है फिट. मेरा नाम सैयद मोहम्मद फैज़ान है और मैंने इस साल नीट एग्ज़ाम में 544 मार्क हासिल किया और मुझे RGMC ठाणे में एडमिशन मिला है. मिक्स की एक सबसे अच्छी बात यह है कि वहाँ पर के टेस्ट पेपर, वहाँ के टेस्ट पेपर मतलब पूरे विदर्भ जिले में सबसे बेस्ट है. मैं ये समझता हूँ जो मिक्स में है उसके लिए मुमकिन है MBBS. प्राउड टू बी मिक्सियन. मिक्स फॉर 11th 12th नीट JEE एंड फाउंडेशन. मिक्सियन्सने नीट आणि JEEच्या परीक्षेत यश मिळवून आपली यशाची परंपरा कायम ठेवली. मिक्समध्ये सगळे
स्टाफ खूप फ्रेंडली होते. तिथल्या सरांची शिकवण्याची पद्धत खूप आवडली. त्यांचे जे मटेरियल्स होते आणि जे टेस्ट होत होत्या तेही खूप अशा हाय लेवलच्या होत्या. तिथचं जे एन्व्हायरमेंट होतं पूर्ण स्टुडंट्स आणि हे लायब्ररी सगळे ते खूप म्हणजे असं स्टडी करण्यासारखं होतं. आणि ज्योत सर देशपांडे सर पण खूप मोटिवेट करत होते. प्राऊड टू बी मिक्सियन. मिक्स फॉर 11th 12th नीट JEE अँड फाउंडेशन. क्रॅक करायची असेल नीट तर मिक्स क्लासेस आहेत फिट. माझं नाव निहारिका साहेबराव बारबुद्धे आहे. मिक्स अमरावतीच्या ब्रांचला होते. नीटच्या परीक्षेमध्ये माझा 621 हा स्कोअर आला आणि मला लोकमान्य टिळक सायन्स मेडिकल कॉलेज मुंबई हे मिळालं. मिक्स अमरावती ब्रांचमधली मला सगळ्यात जास्त आवडणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे एज्युकेशन स्किल. फ्रेंडनेस होतं, म्हणजे सगळे सर वगैरे फ्रँकली वागायचे, म्हणजे असं दडपण नाही की सर आहे वगैरे. आणि तिसरी जी महत्त्वाची आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज पॅटर्न. जो रेग्युलरपणा होता टेस्ट सिरीजचा त्याचाच जास्त फायदा आहे. प्राऊड टू बी मिक्सियन. मिक्स फॉर 11th 12th नीट JEE अँड फाउंडेशन. मिक्सियन्सने नीट आणि JEE परीक्षेत यश मिळवून आपली यशाची परंपरा कायम ठेवली. मला मिक्समध्ये देशपांडे सरांची सकारात्मकता, अमित चावलानी सरांचं जे डिसिप्लिन आहे आणि त्यांची जे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे ती, आणि ज्योत सरांचं नम्रता आणि लोकांना समजून घेण्याची सवय आहे आणि जे त्यांच्यामध्ये जी चांगली गोष्ट आहे ती मला खूप जास्त आवडली. तिचं जे शिकवण्याची पद्धत आहे आणि तिचं जे वातावरण आहे ते पण खूप छान आहे. आणि मिक्समध्ये जे सिलेबस आहे ते व्यवस्थित, ते जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित प्लॅनिंगने पूर्ण करून घेतात आणि त्यांची टेस्ट सिरीज तर बेस्टच आहे. प्राऊड टू बी मिक्सियन. मिक्स फॉर 11th 12th नीट JEE अँड फाउंडेशन. क्रैक करनी है नीट तो मिक्स क्लासेस है फिट. मेरा नाम आयुष श्याम अग्रवाल, मैं परतवाड़ा से हूँ. मेरा नीट 2020 का स्कोर 619 है. ग्रैंड मेडिकल कॉलेज GMC मुंबई JJ हॉस्पिटल अलॉट हुआ. और मेरे को मिक्स की सबसे मेन बात ये अच्छी लगी कि वहाँ पर किसी भी बच्चे के साथ भेदभाव नहीं किया जाता. हर कमजोर बच्चा, हर होशियार बच्चा, कोई बच्चों के साथ भेदभाव नहीं किया गया. प्राउड टू बी मिक्सियन. मिक्स फॉर 11th 12th नीट JEE अँड फाउंडेशन. तेव्हा आत्ताच आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, मनोगत ऐकलेलं आहे, त्यांनी काय म्हटलंय मिक्स क्लासेसबद्दल. मात्र जे आत्ता JEE आणि त्याचबरोबर CET आणि नीट ही परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन तर मिळेल. पुढील भविष्यासाठी खरं तर योग्य मार्गदर्शन सरांकडनं तुम्ही घेऊ शकाल आणि ही परीक्षा नेमकी कशी द्यायची, याचं नियोजन कसं करायचं, ह्या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मिळणार आहे. त्याचबरोबर वेबसाईटवरही उपलब्ध आहे. सर, राजेश सर, मला तुमच्याकडे यायचं. आत्ता आपण खरं तर ह्या सगळ्यांचं मनोगत ऐकलं विद्यार्थ्यांचं. ही परीक्षा अतिशय उत्कृष्टपणे ते पास झालेले आहेत, चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत, चांगले नंबर्स त्यांना आलेले आहेत. हे कसं काय होऊ शकतं, ही कशी परीक्षा क्रॅक करू शकतात इतक्या चांगल्या मार्कांनी? नाही, सगळ्यात प्रथम मी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या मनात हवं की मला ही परीक्षा क्रॅक करायची आहे. आणि आम्ही असं बघितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यामधली चिकाटी अगदी खूप चांगली असते, परंतु त्यांना आर्थिक परिस्थितीची जाणीव असते, तेव्हा त्यांना माहिती असते की मला हे करायचंच आहे. आणि आमच्या क्लासेसमध्ये आम्ही हेच बूस्टअप करत होतो की बेटा तुला हे करायचं आहे, बरोबर, तुझी ही इच्छा आहे, पालकांचं तुझं काही देणं आहे, समाजाला तुझं काही देणं आहे. जर जो रिझल्ट जेव्हा येतो आणि जेव्हा पालक अगदी बिलकुल गर्वाने सांगतात की माझा मुलगा मेडिकलला किंवा माझा मुलगा जो इंजिनिअरिंगला गेला, तेव्हा आम्हाला खूप समाधान मिळतं. तेव्हा आम्ही त्यांना हेच म्हणजे प्रेरित करत असतो की तुला हे करायचं आहे. जोपर्यंत त्यांच्या मनात येत नाही तोपर्यंत रिझल्ट येत नाही, तेव्हा किती जरी मेहनत घेतली तर त्या अगदी व्यर्थ असतं. तर हे आम्ही नेहमी करत असतो आमच्या क्लासेस तर्फे, म्हणून एवढा रिझल्ट हा चांगला येतो. अगदी एक महत्त्वाचा प्रश्न खास करून पालकांसाठी, कारण की प्रत्येक पाल्याला असं वाटत असं की आपला मुलगा जो आहे की तो मेडिकलला जावा, इंजिनिअरिंगला जावा, चांगलं त्याने नाव कमवावं. पण बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकाची गुणवत्ता, प्रत्येकाचं आवड हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेस तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे की विद्यार्थ्यांना आजच्या बदलत्या युगाप्रमाणे शालेय जीवनापासूनच डिसाईड करून घ्यावं असं आमचं मत आहे. 8वी 9वी मध्ये असतानाच त्यांनी थोडंसं, जरी तो परिपक्व असला तरी थोडं बहुत तरी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाची तयारी करून घ्यावी की त्याला पुढे आयुष्यामध्ये काय करायचं आहे. आणि बऱ्याच पालकांचं किंवा विद्यार्थ्यांचं खास करून ग्रामीण भागामध्ये असा एक गैरसमज आहे की मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं असेल तर खूप लाखोनी खोऱ्यांनी पैसा लागतो. तर असं मुळीच नाही आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजेस आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून जर विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर अतिशय कमी अशा शुल्कामध्ये विद्यार्थी, त्याची मग आर्थिक परिस्थिती कशीही असो, जर त्याच्यामध्ये खरं टॅलेंट असेल आणि खूप मेहनत करण्याची तयारी असेल, आमच्यासारख्या अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जर सातत्यपूर्ण 2 वर्ष योग्य अभ्यास केला
तर अतिशय उत्कृष्ट अशा मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. बरोबर. आणि वार्षिक खर्च ह्या शिक्षणाचा 60-70 हजारापर्यंतच असतो, ज्यामध्ये सुद्धा विद्यार्थी त्या मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चांगला अभ्यास करून त्याच्यातही स्कॉलरशिप मिळवू शकतात. बरोबर. राजेश सर, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. आता ह्या कोरोना काळामध्ये अनेकांना खरं तर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं. अनेक जी विद्यार्थी आहेत किंवा मुलं जी आहेत ती अनाथ झाली आहेत. मात्र आज मिक्स क्लासेसतर्फे यांना खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यात येणार असल्याचं कळतंय. त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. आणखी या कोरोना कालावधीमध्ये ज्या पाल्यांचे पालकत्व हरवलेले आहेत, त्यांचे छत्र हरवलेले आहेत, तसेच काही विद्यार्थी जे पाल्य आहेत जे अनाथ झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना आमच्या मिक्सतर्फे निशुल्क शिकवलं जातं. तशाच प्रकारे जे की कोरोना वॉरियर्समध्ये जे सध्या कार्य करत आहेत, आरोग्य विभाग म्हणा किंवा पोलीस विभाग म्हणा किंवा शेतकऱ्यांची जे काही मुलं आहे, काही मजदुरांची सुद्धा मुलं आमच्याकडे येतात, यांना विशेष सवलतीने आम्ही मार्गदर्शन करत असतो. अगदी. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही मिक्स क्लासेस बद्दल आणि एकूणच ह्या स्पर्धा परीक्षांचं कसं नियोजन करायचं याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर पालकांनाही खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे